हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण भूगोलमधील नदी प्रणाली हा घटक पाहणार आहोत आणि त्याला मॅक्झिमम वेटेज आहे हे तर आपल्याला माहितीच आहे, कारण वारंवार या घटकावरती आयोगाने प्रश्न विचारले आहेत. तर याच्यामध्ये नदी प्रणालीमध्ये आपण पठारावरच्या नद्या तर पाहणारच आहोत, पण त्याचबरोबर कोकणातील नदी प्रणालीवरती आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो आणि त्या नद्या ज्या आहेत त्यांचा क्रम जर आपल्याला लक्षात ठेवायचा असेल दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर तिथे खूप जास्त कन्फ्युजन होतं. तर त्याची आपण खूप मजेशीर अशी ट्रिक पण पाहणार आहोत आणि याच्यातून तुमचा दक्षिणेकडून उत्तरेकडे हा क्रम तर व्यवस्थितपणे परफेक्ट होईल, उत्तर ते दक्षिण. पण त्याचबरोबर आयोगाचे जे प्रश्न विचारण्याची पद्धती आहे ती पण तुमच्या लक्षात येईल. आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न: भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वतरांगेमुळे अलग होतात. आता हा जो प्रश्न आहे तुम्ही कालच्या लेक्चरमध्येच पाहिला असेल की आपण हा कंटेंट कव्हर केला होता की कोणकोणत्या पर्वतरांगा आहेत, त्यांच्या दरम्यान कोणकोणत्या नद्या वाहतात किंवा कोणत्या नद्यांचं खोरं आहे. तर हा टॉपिक जो आहे ना, म्हणजे पठारावरील नद्या आणि डोंगर रांगा, अगदी म्हणजे एका मॅपमध्ये किंवा एका स्लाईडवरती तुमचं हे सगळं क्लिअर होतं. पण त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत. आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलं की उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा किंवा चढता उतरता क्रम, हे जसं आयोगाचा फेव्हरेट आहे, तसं जर पठारावरच्या नद्या आणि डोंगररांगांच्या बाबतीत प्रश्न विचारायचा असेल, तर आयोग तोच प्रश्न, तोच कंटेंट उचलून परत-परत फक्त थोडी लँग्वेज चेंज करून विचारत असतो. तर इथे ऑप्शन आहेत बालाघाट, महादेव, अजंठा आणि सातपुडा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच हरिश्चंद्र बालाघाट. इथे आपल्याला भीमा आणि गोदावरी नद्यांच्या दरम्यानची पर्वतरांग विचारलेली आहे. आणि तुम्हाला कालच्या लेक्चरमधला मॅप जर आठवत असेल, तर आपण पाहिलं होतं महाराष्ट्राच्या इकडून उत्तरेकडून नर्मदा नदी, उत्तरेला म्हणजे वायव्येला नर्मदा नदी आहे. त्याच्यानंतर इथे सातपुडा पर्वतरांग, त्यानंतर तापी नदी आहे, ती पण पश्चिमेकडे वाहत जाते. ठीक आहे. इथे होती सातपुडा. त्याच्यानंतर तापी नदी आहे. त्यानंतर तापी नदीच्या खाली येते सातमाळा अजंठा पर्वतरांग. सातमाळा अजंठाच्या खाली येते गोदावरी नदी. गोदावरी नदीच्या खाली येते हरिश्चंद्र बालाघाट आणि त्याच्या खाली येते भीमा नदी. त्याच्या खाली येते शंभू महादेव आणि शेवटी येते कृष्णा नदी. तर हा जो क्रम आहे ना, तो तुम्हाला जसाच्या तसा लक्षात ठेवायचा आहे. तो जो मॅप कालच्या लेक्चरमध्ये होता किंवा कदाचित आजच्या लेक्चरमध्ये पण पुढे तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि ॲज इट इज तो वॉलपेपरला सेट करा. 1 ते 2 दिवस तो वॉलपेपरला तुम्ही ठेवलात, कारण आपण दिवसातून 1000 वेळा फोन पाहत असतो. नकळत ते आपल्या नजरेखालून जातं आणि ते तुमचं पाठ होऊन जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? 2 विधानं आहेत. पहिलं विधान आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे दमणगंगा, उल्हास, वैतरणा, वशिष्ठी, सावित्री आणि कर्ली असा आहे. आणि दुसरं विधान आहे भातसा व काळू उल्हास नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. केवळ अयोग्य, केवळ ब योग्य, अ आणि ब दोन्ही योग्य, अ आणि ब दोन्ही योग्य नाहीत. तर कोकणातल्या नद्यांच्या बाबतीत जर आयोगाला प्रश्न विचारायचा असेल, तर मॅक्झिमम टाइम्स आयोग हेच विचारतो की उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा, आणि हे लक्षात ठेवायला आपल्याला किचकट वाटतं. तर आता मी तुम्हाला या सगळ्या नद्यांची ट्रिक सांगणार आहे आणि या ट्रिकचा फायदा तुम्हाला फक्त उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे हे समजून घेण्यासाठी नाही, तर बऱ्याचदा लॉजिकनुसार आपल्याला उपनद्या लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो. कसं ते आपण पाहूयात. त्या अगोदर आपण या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाहूयात. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे फक्त ब विधान योग्य आहे. भातसा आणि काळू उल्हास नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. पण महाराष्ट्रात पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा क्रम जर आपण पाहिला उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर इथे दिलेला क्रम जो आहे तो थोडा चुकीचा आहे. मग योग्य क्रम काय आहे, तर ते आपण ट्रिकसहित पाहणार आहोत. पहिल्यांदा तर पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या म्हणजे कोणत्या? तर हा जर आपण महाराष्ट्राचा म्हणजे कोकणचा भाग जर आपण इमॅजिन केला, तर या सह्याद्री पर्वतामुळे, सह्याद्री पर्वताची उंची जास्त आहे आपल्याला माहिती आहे. तो कोकण किनारपट्टीला समांतर आहे. तर इथून जे दक्षिणेकडे पश्चिमेकडे वाहत जाणाऱ्या ज्या नद्या आहेत, त्यांना पश्चिम वाहिनी नद्या असं म्हटलं जातं. मग कोकणामध्ये खूप सगळ्या नद्या आहेत. त्यांची लांबी खूप कमी आहे. त्या तीव्र उताराने वाहतात. त्यामुळे गती जास्त असते. त्यांच्या मुखाशी खाड्या तयार करतात. अशी बरीचशी वैशिष्ट्ये आहेत.
पण हे सगळं जर आपल्याला लक्षात ठेवायचं असतील म्हणजे एवढ्या सगळ्या नद्या, तर आपल्याला कोणती ना कोणती तरी ट्रिक हवी आहे. आणि प्रत्येक ट्रिकमध्ये मी जसं नेहमी सांगते, की काही ना काहीतरी लॉजिक आपल्याला शोधावं लागतं. लॉजिक माहीत असेल तर ती ट्रिक आपल्या लक्षात राहते. तर इथे आपण एक ट्रिक पाहूयात. उत्तर कोकणातल्या नद्या आधी पाहूयात आपण. दमवर सूर्य वैतागला, तहान भात उल्हासला. ठीक आहे. तर आता तहान भात का उल्हासला असं लक्षात ठेवायचं आहे. ॲक्चुअली इथे एक वर्ड तुम्ही ॲड करा. तर हा जो सूर्य आहे तो कोणावरती तरी वैतागलेला आहे. कोणावरती वैतागलाय? दमवर सूर्य वैतागला आहे. आणि तो इतका वैतागलाय, की आपण तहान भूक हरपून गेला असं म्हणतो ना, तर त्याच्याऐवजी आपण काय म्हणायचं? तहान भात का उल्हासला. म्हणजे तहान भात का तो अ, अगदी हरपून गेलाय किंवा त्याला कशाचा एवढा उल्हास झालाय, असं आपण म्हणूया. ठीक आहे. दमवर सूर्य वैतागला, तहान भात का उल्हासला. हे वाक्य तुम्हाला ॲज इट इज लक्षात ठेवायचं आहे. इथे जर आपण नद्या पाहिल्या तर दमणगंगा कोकणातली सर्वात उत्तरेकडची नदी. हे पण लक्षात ठेवा. कोकणाचा विस्तार पण विचारला जातो. उत्तर कोकण म्हणजे उत्तरेपासून ते दक्षिणेकडे. कोकणातील सर्वात उत्तरेकडची नदी कोणती आणि सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती? असा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो. तर दम म्हणजे दमणगंगा, वर म्हणजे वरोली, सूर्य म्हणजे सूर्या नदी, वैतागला म्हणजे वैतरणा नदी, तहान म्हणजे तानसा नदी, भात म्हणजे भातसा, का म्हणजे काळू आणि उल्हासला म्हणजे उल्हास. ठीक आहे. आता दुसरं जे विधान होतं आपलं, त्या विधानामध्ये असं म्हटलेलं तानसा, भातसा आणि काळू या उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. भातसा आणि काळू. तर ह्या नद्या आपल्याला आता उपनद्या आपल्याला प्रत्येक नदीच्या उपनद्या तर आपण पाठ नाही करू शकत. पण इथे लक्षात घ्या, आपण जी ट्रिक पाहिली याच्यामध्ये काय म्हटलंय? दमवर सूर्य वैतागला, तहान भात का उल्हासला. म्हणजे इथे तानसा, भातसा आणि काळू या नद्या ज्या आहेत त्या कोणाच्या जवळून वाहत आहेत? उल्हासच्या जवळून वाहत आहेत. म्हणजे ॲटलिस्ट आपण एवढं तरी लॉजिक नक्कीच लावू शकतो, की जी उपनदी असेल ती अर्थात त्या नदीला येऊन मिळते. मग त्या नदीला येऊन मिळणारी नदी म्हणजे तिच्या जवळपास कुठेतरी असणार आणि मग त्याच्यावरून आपण भातसा, काळू या उल्हासच्या उपनद्या आहेत हे लक्षात ठेवू शकतो. ही झाली उत्तर कोकणातली ट्रिक. त्यानंतर मध्य कोकणामध्ये खूप जास्त नद्या आहेत. त्या कशा लक्षात ठेवायच्या? तर आपण म्हणजे इथे परत एक लॉजिक लावायचं, जस्ट एक स्टोरी टाइप लक्षात ठेवायचं. पाताळात म्हणजे भूतलामध्ये अंबा कुंडलिका जी आहे ती सध्या काळ भोगते किंवा वाईट कालावधी आहे तिच्या लाईफमधला तो ती भोगत आहे. सांबा तुम्हाला माहिती असेल शोले फिल्ममधला, तर तो तिथे सांबा होता, इथे सांभा झालेला आहे. अरे ओ सांबा. ठीक आहे. सांभा काय करतोय? जग बुडवायला लागलाय. पण तरीसुद्धा वशिष्ठी मात्र त्यांना शाब्बासकी देत आहेत. पाताळात अंबाकुंडलिका काळ भोगते, सांभा जो जग बुडवी, वशिष्ठी त्याला शाब्बासकी देई. ठीक आहे. हे असं लक्षात ठेवायचं. मग इथे पाताळात म्हणजे पाताळगंगा, अंबा म्हणजे अंबा, कुंडलिका म्हणजे कुंडलिका नदी, काळ म्हणजे काळ नदी. इथे लक्षात घ्या, मध्य कोकणामध्ये काळ आहे, उत्तर कोकणामध्ये काळू आहे. ठीक आहे. त्यानंतर भोगते म्हणजे भोगावती, सांबामध्ये 2 नद्या येतात, सावित्री आणि भारजा. त्यानंतर जो म्हणजे जोग, जगबुडी नदी आहे ती, वशिष्ठी म्हणजे वशिष्ठी नदी, शाबासकीमध्ये परत 2 नद्या येतात, शास्त्री आणि बाव. पाताळात अंबाकुंडलिका काळ भोगते, सांबा जो जगबुडवी, वशिष्ठी शाबासकी देई. 2 ते 3 वेळा जसं मी नेहमी सांगते, एकदा फक्त लेक्चर पाहण्यामध्ये तुमचा वेळ जाईल आणि ह्या ट्रिक्स लिहून घेण्यामध्ये. त्यानंतर जाता येता, चालता, बोलता तुमचं बाकीचं काम करत असताना या ट्रिक्स रिवाईज करायच्या. याच्यासाठी सेपरेट वेळ द्यायचा नाही. उत्तर कोकण, मध्य कोकण, दक्षिण कोकणातल्या नद्या तुमच्या टाईमपासमध्ये लर्न झाल्या पाहिजेत. जो कंटेंट तुम्ही टाईमपासमध्ये करू शकता, त्याच्यासाठी सेपरेट असा वेळ देऊन तुमचा अभ्यासाचा टाईम तुम्ही वाया घालवायचा नाहीये. ठीक आहे. आता हे आपण पाहिलं मध्य कोकणाच्या बाबतीत. त्यानंतर आपण पाहूयात दक्षिण कोकणामधल्या नद्या. दक्षिण कोकणामध्ये ज्या नद्या आहेत त्यांची जर आपण ट्रिक पाहिली तर मीच का, वागदेव आज गडावर काले हिरण ते बघ. तर जनरली ही ट्रिक जी आहे ती मी बऱ्याचदा म्हणजे माझ्या फॅमिली मेंबर्स सोबत पण यूज करते. म्हणजे जर मला सडनली एखादं काम सांगितलं तर मला जर म्हणजे अर्थात ते काम करायचं जरी असलं तरी सुद्धा आपल्याला ट्रिक रिवाईज करायची आहे. तर मग अशा वेळेला काय करायचं? बऱ्याचदा आपण बोलतो ना की मीच का करू नेहमी, मलाच का सांगता? तर ते तसंच लक्षात ठेवायचं, मीच का एवढंच म्हणून शांत नाही बसायचं. तर पुढे त्याला ऍड करायचं, वाघदेव आज गडावर काले हिरण ते बघ. म्हणजे वाघदेवला सांगायचं की आज गडावरती
काळ्या रंगाचा हरिण आहे ते तुला पाहायचं आहे. ठीक आहे. इथे का मीच का मध्ये का म्हणजे काजवी, मीच म्हणजे मुचकुंदी, परत का म्हणजे काजळी नदी, वाघदेव म्हणजे वाघदेव, त्यानंतर आज म्हणजे आचरा नदी, गडावर म्हणजे गड, काले म्हणजे करली, हिरण म्हणजे हिरण्यकेशी, जी मी तुम्हाला परवा एका लेक्चरमध्ये पण सांगितली होती, आणि ते म्हणजे तेरेखोल. ठीक आहे. का मीच का, वाघदेव आज गडावर, काले हिरण ते बघ. इथे परत काजवी आणि काजळी या दोन नद्यांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, की याच्यामधली काजवी उत्तरेकडे आहे का काजळी उत्तरेकडे आहे. या दोन नद्या जर आल्यात म्हणजे ॲट अ टाइम या दोन्हींची नावं आली तर इथे परत कन्फ्युजन होऊ शकतं. मग अशा वेळेला काय लक्षात ठेवायचं, तुम्ही काजवा पाहिला असेल रात्रीच्या वेळेला, जो आपल्याला दिसतो रात्रीच्या अंधारामध्ये, ज्याचा प्रकाश आपल्याला दिसतो, तर तो जनरली कुठे उडत असतो, वरती उडत असतो. त्यामुळे काजवी ही नेहमी वरती आहे. आणि काजळी म्हणजे काय, तर आता सध्या तरी कोणी म्हणजे दिवा वगैरे वापरत नसेल, दिवा कंदील. तर दिवा कंदील जिथे असतो, तर तुम्ही पाहिलं असेल की त्याच्या काचेवरती किंवा दिव्याच्या अवतीभोवती काजळी जी आहे ती निर्माण होते, राईट. सो काजळी कुठे असते, तर खाली असते, आणि काजवा कुठे असतो, वर असतो. त्याच्यावरून तुम्ही काजवी उत्तरेकडे आहे हे लक्षात ठेवा, आणि काजळी त्याच्या दक्षिणेला आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर या ट्रिक्स आपण एकदा पटकन रिवाईज करूयात. दमवर सूर्य वैतागला, तहान भात का उल्हासला. का उल्हासला असं लक्षात ठेवा. दमणगंगा वरोली सूर्या वैतरणा, तानसा भातसा, काळू आणि उल्हास. हे खूप सोपं आहे लक्षात ठेवायला. फक्त 2 ते 3 वेळा तुम्ही रिपीट करा, ऑटोमॅटिकली लक्षात राहील. त्यानंतर पाताळात आंबा कुंडलिका काळ भोगते, सांबा जो जगबुडवी वशिष्ठी शाबासकी देई. पाताळगंगा आंबा कुंडलिका काळ भोगावती सावित्री भारजा जोग जगबुडवी वशिष्ठी शास्त्री आणि बाव. आणि त्यानंतर दक्षिण कोकणामध्ये का मीच का, वाघदेव आज गडावर, काले हिरणटे बघ. काजवी मुसकुंदी काजळी, वाघदेव आचरा गड करली हिरण्यकेश आणि तेरेखोल. म्हणजे 3 विधानांमध्ये आपण खूप जास्त नद्या लक्षात ठेवल्या, त्यांचा क्रम लक्षात ठेवला. आणि आता जसं समजा तुम्हाला विचारलं की शास्त्री नदीची बाव ही उपनदी आहे का नाही, तर लगेच इथे लक्षात येतं ना, शास्त्रीला चिटकून बाव आहे, किंवा एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे असा, खालीलपैकी कोणती शास्त्री नदीची उपनदी आहे, आणि बाकी दूरदूरचे ऑप्शन होते आणि बाव हा जवळचाच ऑप्शन होता, तर बाव हे उत्तर बरोबर येतं, कारण ती त्याच्या जवळ आहे. हे आपण तिथे लॉजिक आपण यूज करू शकतो थोडंफार. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावून पूर्वेकडे 1450 किलोमीटर वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते. 1 तापी, 2 नर्मदा, 3 कृष्णा आणि 4 यापैकी एकही नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे सुद्धा तुम्ही लॉजिक वरून याचं सुद्धा उत्तर तुम्हाला कसं निघू शकतं. इथे काय म्हटलेलं आहे, ब्रह्मगिरी पर्वतात उगम पावून पूर्वेकडे 1450 किलोमीटरला जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणारी नदी वाहत कुठे जाते, पूर्वेकडे मिळते कोणाला, बंगालच्या उपसागराला. पण तापी आणि नर्मदा हे तर मी मगाच्याच प्रश्नात सांगितले की ते आता पश्चिमेला वाहत जातात. म्हणजे पहिला आणि दुसरा ऑप्शन तर 100% नाहीये हे आपल्याला समजलं. ठीक आहे. उरतो प्रश्न कृष्णाचा. तर कृष्णाच्या बाबतीत तुम्हाला एवढं तरी माहिती असेल की ती ब्रह्मगिरी पर्वतामध्ये उगम पावत नाही, त्यामुळे तिसरा ऑप्शन पण गेला. मग उत्तर काय आलं, वरीलपैकी एकही नाही. मग आता इथे उत्तर तर आपल्याला समजलं की या 3 नद्या तर नाही आहेत, पण मग एक्झॅक्टली कुठली नदी आहे ही, तर ती नदी आहे गोदावरी. हे वर्णन जे आहे ते आहे गोदावरी नदीबद्दल. तर इथे जी लांबी दिलेली आहे ती प्रश्नामध्ये दिलेली आहे. रेफरन्स बुकमध्ये तुम्ही जेवढे रेफरन्स बुक वापराल, तुम्हाला प्रत्येक रेफरन्स बुकमध्ये नद्यांची लांबी ही वेगळी वेगळी दिसेल. ठीक आहे. थोडाफार डिफरन्स दिसेल, म्हणजे अगदी 40-50 मीटरपर्यंतचा, किलोमीटरपर्यंतचा डिफरन्स तुम्हाला दिसेल. पण एवढं जास्त आकडेवारीमध्ये घुसू नका, कारण म्हणजे ते जास्त मॅटर करत नाहीत आकडे. जर त्या एका आकड्यावरती अडकून पडलात, तर इथे तुमचा वेळ पण जाणार आहे, तुमची एनर्जी पण वाया जाते. त्यामुळे जे कोणतं बुक तुम्ही रेफर करताय, त्या बुकमध्ये जी आकडेवारी असेल ती तुम्ही लक्षात ठेवा. ज्यावेळेला प्रश्न येईल पेपरमध्ये, त्यावेळेला आजूबाजूच्या विधानांवरून तुम्ही एक अंदाज घेऊ शकता. जे 2 नंबर्स दिलेले असतील, म्हणजे जवळपासचे, जे वेगवेगळ्या बुकमध्ये असतील, तर आयोग कधीही सेम ऑप्शन्स देणार नाही. आणि जरी दिले समजा आयोगाने, की समजा तुम्ही एक बुक आहे खतीबचं, एक आहे सौदीचं, आणि दोन्ही बुकमधल्या वेगवेगळे नंबर्स आहेत आणि दोन्ही आकडे जर आयोगाने टाकले, तर मुलं जी आहेत ते त्याच्यावरती आक्षेप घेतात आणि मग तो प्रश्न शेवटी कॅन्सल होत असतो. ठीक आहे.
त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही, त्याचं जास्त आकडेवारीमध्ये घुसायचं नाही. तर आपण इथे काही महत्त्वाच्या नद्या जर पाहिल्या, तर तापी नदी आहे, तिचा उगम होतो बैतूल मध्य प्रदेशमध्ये मुलताईजवळ, आणि नर्मदेचा पण मध्य प्रदेशमध्येच होतो, अमरकंटकमध्ये. म्हणजे या दोनही नद्या अशा आहेत ज्या महाराष्ट्रामधून वाहतात, मात्र त्यांचा उगम महाराष्ट्रामध्ये होत नाही. त्यांचा उगम कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. कृष्णा महाबळेश्वरमध्ये आहे, जी आत्ता आपण प्रश्नामध्ये पाहिली. भीमा नदी पुणे भीमाशंकर. गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये उगम पावते. आणि महाराष्ट्राचं मॅक्झिमम क्षेत्र जे आहे ते गोदावरीच्या खोऱ्याने व्यापलेलं आहे. वर्धा बैतूलमध्ये मध्य प्रदेशमध्ये वाहती, ही पण दुसऱ्या राज्यामधून आपल्या राज्यामध्ये प्रवेश करते. वैनगंगा मैकल टेकड्यांमध्ये शिवणी मध्य प्रदेश या ठिकाणी. पण वर्धा वैनगंगा ज्या आहेत त्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जातात. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. महाराष्ट्र राज्यातील पूर्व वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? पूर्व वाहिनी म्हणजे कोणत्या? तर ज्या पूर्व दिशेला वाहतात. पश्चिम वाहिनी म्हणजे ज्या पश्चिम दिशेला वाहतात. तर नद्या ज्या दिशेला वाहतात त्याच्यानुसार त्यांची दिशा, म्हणजे त्या कोणत्या वाहिनी आहेत हे ठरवलं जातं. पर्याय आहेत 65%, 69%, 75% की 81%. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 75%. तर ज्या पूर्व वाहिनी नद्या आहेत, मग त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहिली गोदावरी, जी पूर्वेला वाहते. त्याच्यानंतर भीमा आहे, त्यानंतर कृष्णा आहे. या 3 मुख्य नद्या आहेत ज्या पूर्ववाहिनी आहेत, किंवा यांच्या उपनद्या पण आहेत ज्या पूर्ववाहिनी आहेत. ठीक आहे. तर या नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे असं जर आपण म्हटलं तर ते आहे 75%. पुढचा प्रश्न. खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा. दूधगंगा, पंचगंगा, गिरणा आणि सीना. तर ज्यावेळेला असा प्रश्न येतो त्यावेळेला त्या नद्या कुठल्या तरी नदीच्या उपनद्या असतात, त्यावरूनच असा प्रश्न बनत असतो. किंवा एकतर त्या नद्या पूर्ववाहिनी पश्चिम वाहिनीमध्ये असतात, किंवा पठारावरच्या नद्या, कोकणातील नद्या, असा डिफरन्स असू शकतो. तर तिथे तुम्हाला लगेच लॉजिक लागलं पाहिजे की एक्झॅक्टली हे कशाबद्दल विचारलेलं आहे. म्हणजे 3 नावं कोकणातली आहेत आणि एक पठारावरची आहे, 3 पश्चिम वाहिनी आहेत आणि एक पूर्व वाहिनी आहे, किंवा या उलट 3 पूर्व वाहिनी आणि एक पश्चिम वाहिनी, असं काहीतरी दिलेलं असेल. तर या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे गिरणा हे गटातनं बसणारं आहे. कारण गिरणा जी आहे ती तापी नदीची उपनदी आहे आणि ती डाव्या किनाऱ्याने तापीस मिळते. आता डावा आणि उजवं कसं ठरवायचं? तर नदी कोणत्या बाजूला वाहते? तापी नदी पूर्वेकडे जाते अशी. मग तुमचं तोंड जर तुम्ही पूर्वेला केलं तर तुमचा डावा हात कोणता असेल आणि उजवा हात कोणता असेल, त्याच्यानुसार त्या नदीची डावी आणि उजवी बाजू ठरते. ठीक आहे. तर वरील पर्यायापैकी दूधगंगा, पंचगंगा आणि सीना या ज्या नद्या आहेत त्या कृष्णेच्या उपनद्या आहेत किंवा कृष्णा नदी प्रणालीच्या भाग आहेत. गिरणा मात्र तापीची आहे. म्हणजे एक वेगळी तुम्हाला इथे पाहायला मिळाली. तर आपण जर इतर पाहिल्या कृष्णेच्या, तर आता मी अगदी थोडक्यात इथे तुम्हाला सांगते. कृष्णा नदीच्या जर आपण उपनद्या पाहिल्या तर कृष्णा नदी कुठे वाहते? अशी. ठीक आहे. म्हणजे कृष्णेची उजवी बाजू कुठली झाली? ही. आणि डावी बाजू कोणती झाली? ही. तर डाव्या किनाऱ्यावरून 3 नद्या येऊन मिळतात. येरळा, नंदला आणि अग्रणी. येरळा, नंदला आणि अग्रणी या डाव्या किनाऱ्यावरून मिळतात. पण त्याच्यापैकी येरळा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये मिळते, बाकीच्या ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या बाहेर. जर आपण उजवीकडून मिळणाऱ्या नद्या पाहिल्या तर त्याच्यामध्ये दूधगंगा आहे, त्याच्यानंतर कोयना आहे, वारणा आहे, पंचगंगा आहे. या नद्या ज्या आहेत त्या तिला या बाजूनी म्हणजे उजव्या बाजूनी येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. ठीक आहे. तर इथे सांगितलेलं आहे दूधगंगा, पंचगंगा, सीना या कृष्णा नदी प्रणालीच्या भाग आहेत, आणि गिरणा जी आहे ती मात्र तापीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. परत 2 विधानं दिलेली आहेत. विधान अ आहे, महाराष्ट्रातील नदी प्रणाल्यांचे सर्वात मोठे क्षेत्र गोदावरी नदीचे असून सर्वात कमी नर्मदा नदीचे आहे. दुसरं विधान आहे, गोदावरी नदी खालोखाल क्षेत्र भीमा नदी प्रणालीचे असून त्याखालोखाल कोकण नदी प्रणाल्यांचा क्रमांक लागतो. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा कोणती विधाने बरोबर आहेत? अ आणि ब बरोबर, अ बरोबर, ब चूक, अ चूक, ब बरोबर, अ आणि ब चूक. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे इथे दुसरं विधान
जे आहे ते चुकीचं आहे. पहिलं विधान बरोबर आहे. महाराष्ट्र नदी प्रणालीचं सर्वात मोठं क्षेत्र गोदावरी नदीने व्यापलेलं आहे आणि सर्वात कमी नर्मदा नदीचं आहे. तर नर्मदा नदी महाराष्ट्राच्या वायव्येवरून अगदी थोडासा प्रवाह तिचा जातो. आय थिंक काहीतरी 54 किलोमीटर फक्त ती महाराष्ट्रातून वाहते. ठीक आहे. अगदी कॉर्नरवरून जाते, सरहद्दीवरून. आणि दुसरा विधान म्हटलेलं आहे गोदावरी खालोखाल क्षेत्र भीमा नदी प्रणालीचं आहे आणि त्या खालोखाल कोकणातल्या नदी प्रणालींचा क्रम लागतो. तर ते चुकीचं आहे. सगळ्यात जास्त आहे गोदावरीचं. इथे महाराष्ट्रातील लांबी पण दिलेली आहे. त्यानंतर भीमा नदीचा नंबर लागतो. त्याच्यानंतर तापी आहे आणि तापीनंतर कोकणातील नद्यांचा क्रम लागतो. ठीक आहे. आणि ते जर आपण क्षेत्र पाहिलं, लांबी जर पाहिली तर 49 ते 155 किलोमीटर एवढी लांबी आहे कोकणातील नद्यांची. आणि मग कोकणातल्या नद्यांची पण लांबी कशानुसार ठरते, तर कोकण किनारपट्टीचा जर आपण विस्तार पाहिला तर त्याच्यानुसार ती लांबी ठरते. म्हणजे उत्तरेकडे जर आपण पाहिलं कोकणामध्ये तर ती नद्यांची लांबी जास्त आहे. पण जसं तुम्ही दक्षिणेकडे जाल तर ही जी नद्यांची लांबी आहे ती कमी कमी होत जाते दक्षिणेकडे कोकणामध्ये. आणि त्याच्यानंतर क्रम लागतो कृष्णा नदीचा. कृष्णामध्ये आपल्याला बऱ्याचदा कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. पण क्षेत्रफळ जर पाहिलं नद्यांच्या खोऱ्याचं तर कृष्णा नदीचंही कोकणातल्या नद्यांपेक्षाही कमी आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालील विधाने पहा. इथे 3 विधानं दिलेली आहेत. विधान अ आहे भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. विधान ब आहे इंद्रायणी ही भीमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे. आणि विधान क आहे भोगवती ही सीना नदीची उपनदी आहे. पर्याय आहेत अ आणि ब बरोबर, अ आणि क बरोबर, ब आणि क बरोबर आणि चौथा पर्याय आहे सर्व विधाने बरोबर. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे अ आणि ब बरोबर आहेत. भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये भीमा नदीचा सेपरेट असा प्रवाह आपल्याला पाहायला मिळतो, म्हणून आपण भीमा नदीचा वेगळा अभ्यास करतो. इंद्रायणी ही भीमेच्या उजव्या तीरावरची उपनदी आहे, हेही बरोबर आहे. तिसरं विधान जे आहे भोगावती ही सीना नदीची उपनदी आहे, तर हे चुकीचं आहे. कारण भोगावती नदी ही पंचगंगा नदीची उपनदी आहे आणि पंचगंगा जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे. म्हणजे पंचगंगा नदी जाऊन कोणाला मिळते? कृष्णाला मिळते. आणि कृष्णाची या पंचगंगेची उपनदी कुठली आहे? भोगावती. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भोगावती ही पंचगंगा नदीला उजव्या बाजूने मिळते आणि याच्यामध्ये म्हणजे पंचगंगा जी नदी आहे तर तिला पंचगंगा का म्हणतात, तर 5 नद्यांचा मिळून हा समूह आहे. त्याच्यामध्ये कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या 5 नद्या आहेत. याच्यामधली सरस्वती ही गुप्त नदी मानली जाते आणि भोगावती पंचगंगेला उजव्या बाजूने मिळते. तर कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या 5 नद्यांना मिळून पंचगंगा असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न. येरळा नदी खोऱ्यातील खालीलपैकी कोणते जलसिंचन प्रकल्प आहेत? वडूज, मायणी, भाकुचीवाडी, वाणगाव, वाळूज, भांबर्डे, टाक, काकुर्डे, अंतरी आणि येळीव, शाळगाव, करडवळी. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. येरळा नदी खोऱ्यामध्ये खालीलपैकी कोणकोणते जलसिंचन प्रकल्प आहेत? तर वडूज, मायणी आणि भाकुचीवाडी हे प्रकल्प आपल्याला येरळा नदीच्या खोऱ्यामध्ये पाहायला मिळतात. येरळा नदी जी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे, हे मी मगाशीच सांगितलं होतं तुम्हाला. आणि कृष्णा नदीला उजव्या काठाने कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा या खूप सगळ्या नद्या मिळतात. डाव्या तीराने केवळ येरळा नदी येऊन मिळते. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर डाव्या बाजूने फक्त येरळा ही नदी येऊन मिळते. पुढचा प्रश्न आहे खालील प्रस्तुत माहितीवरून डोंगर रांगा ओळखा. परत एकदा तसाच प्रश्न जसं मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं की जर पठारावरच्या नद्या आणि डोंगर रांगा यांच्या बाबतीत प्रश्न विचारायचा असेल तर एकाच टाईपचे जे प्रश्न आहेत ते वारंवार आयोग जो आहे फक्त थोडंसं प्रश्नरचना बदलून विचारत असतो. इथे 4 विधानं आहेत. विधान 1 आहे गोदावरी व तापी नद्यांची जलविभाजक. ही डोंगर रांग तुटक तुटक असून तिची सर्वसाधारण दिशा ही पश्चिम पूर्व आहे. पूर्वेस मंद उतार तर पश्चिमेस तीव्र उतार आहे आणि पूर्वेकडे उंची कमी कमी होत जाते. खाली तुम्हाला विचारलेलं आहे कोणती डोंगर रांग आहे. पर्याय 1 आहे सातमाळा अजिंठा, पर्याय 2 आहे हरिश्चंद्र बालाघाट, पर्याय 3 आहे शंभू महादेव आणि पर्याय 4 आहे हिंगोली मुदखेड डोंगर. तर इथे जरी बाकी सगळं तुम्हाला माहिती नसलं तरी सुद्धा गोदावरी आणि तापी नद्यांच्या बाबतीत विचारलेलं आहे. मग ज्यावेळेला तुम्ही नदी प्रणाली हा घटक पाहताय किंवा कालचा डोंगररांगा हा घटक पाहिला
तर एका विधानावरून म्हणजे बाकीची वैशिष्ट्ये जरी माहीत नसली तरी सुद्धा एका विधानावरून तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जातं. कारण गोदावरी आणि तापी नद्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर यांच्या दरम्यानची जी डोंगररांग आहे ती आहे सातमाळा अजिंठा डोंगररांग. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आहे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आणि मगाशी मी ज्या इमेजबद्दल बोलत होते ती हीच, की हा जो मॅप आहे तो तुम्हाला स्क्रीनशॉट काढून तुमच्या वॉलपेपरला सेट करायचा आहे, ते तुमच्या लक्षात राहील. सर्वात उत्तरेकडे आहे नर्मदा, त्याच्यानंतर येते सातपुडा पर्वतरांग, नंतर येते तापी नदी प्रवाह, त्याखाली आहे सातमाळा अजिंठा, त्यानंतर येते गोदावरी नदी, त्याच्या खाली आहेत हरिश्चंद्र बालाघाट या पर्वतरांगा, त्याखाली येतो भीमा नदी प्रवाह, त्यानंतर शंभू महादेव पर्वतरांग आणि शेवटी कृष्णा नदी प्रवाह. तर अशा पद्धतीने हे फक्त म्हणजे एवढी एक इमेज जी आहे या एका इमेजवरती तुम्ही पाहिलं असेल. आपण मॅक्झिमम टाईपचे क्वेश्चन्स पाहिले, खूप जास्त क्वेश्चन्स जे आहेत ते या एका इमेजवरती येतात आणि या एका इमेजमधूनच बाकीच्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर होतात. आपण पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? परत एकदा प्रश्न आणि आतापर्यंत झालेल्या प्रश्नांच्या रेफरन्समधूनच हा प्रश्न आहे. कृष्णा नदी कशी वाहते? इकडे वाहते, पूर्वेकडे, बरोबर, पूर्व दिशेला वाहते. मग पूर्व दिशेला वाहते म्हटल्यानंतर तिची उजवी बाजू कोणती आली? ही आली. आणि डावी बाजू कोणती आली? ही आली. ठीक आहे. कारण मी तुम्हाला काय सांगितलं, नदीची जी वाहण्याची दिशा आहे तिकडे स्वतःचं तोंड करून इमॅजिन करायचं की आपला डावा हात जो आहे तो नदीची डावी बाजू आणि आपला उजवा हात जो आहे तो ती नदीची उजवी बाजू. मग मगाशी आपण पाहिलं की उजव्या तीरावरून खूप जास्त नद्या मिळतात, डाव्या तीरावरून एकच मिळते महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, जी डाव्या तीरावरून मिळते ती काढायची, कारण इथे म्हटलेलं आहे उजव्या तीरावरील उपनदी नाही आणि ती कोणती आहे? एरळा. त्यामुळे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 4. कृष्णा नदीचा उगम जो आहे तो महाबळेश्वरमध्ये झालेला आहे हे आपण मगाशी पाहिलं. तर इथूनच अजूनही काही नद्या उगम पावतात महाबळेश्वरमधून. कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री आणि सावित्री या 5 नद्यांची उगम क्षेत्र महाबळेश्वरमध्ये पाहायला मिळतात, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. कृष्णा नदी महादेव डोंगर आणि ज्योतिबा, पन्हाळा, चिकोडी डोंगरादरम्यानच्या प्रदेशामध्ये वाहते. एकूण प्रवाहाची लांबी 1400 किलोमीटर आहे. यातील महाराष्ट्रामध्ये 282 किलोमीटर एवढा प्रवाह आपल्याला कृष्णेचा पाहायला मिळतो. उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या जर पाहिल्या तर कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा आणि ताम्रपर्णी आहे. एरळा ही एकमेव उपनदी आहे जी महाराष्ट्रात कृष्णा नदीला डाव्या बाजूने येऊन मिळते. सॉरी. त्यानंतर नंदला आणि अग्रणी या कृष्णेच्या उपनद्या आहेत ज्या महाराष्ट्राच्या बाहेर कृष्णेला मिळतात, पण त्या डाव्या बाजूनेच मिळतात. म्हणजे जर डाव्या बाजूमध्ये अजून 2 ऑप्शन असते, नंदला आणि अग्रणी, तर या 3ही बरोबर येतात, एरळा, अग्रणी आणि नंदला. म्हणजे याची ट्रिक पण आहे, ए नंद असा, ए नंद असा किंवा ए नंद अग्रणी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. एरळा, नंदला आणि अग्रणी या डाव्या किनाऱ्यावरून मिळणाऱ्या नद्या आहेत कोणाच्या? कृष्णेच्या उपनद्या. पुढचा प्रश्न, परत 3 विधानं दिलेली आहेत. विधान अ आहे, उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा पूर्वेकडे आहे. विधान ब आहे, वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे. आणि विधान क आहे, उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार पूर्वेकडे आहे. वरील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? फक्त अ, फक्त ब, फक्त क की ब आणि क? तर इथे पण अगदी लॉजिकनी सुटणारा प्रश्न आहे. मी मगाच्यापासून खूप वेळा तुम्हाला सांगितलं की तापी नदीच्या खोऱ्याची दिशा जर पूर्वेकडे असेल तर तापी नदी कोणत्या दिशेने वाहील? पूर्वेकडे वाहील. पण तापीचा प्रवाह जर आपण पाहिला तर तापी पूर्वेकडे वाहत नाही, तापी कुठे वाहते? पश्चिमेकडे. कारण पाणी नेहमी उताराच्या दिशेने वाहतं. मग नदी कोणत्या दिशेने वाहत असेल? ज्या दिशेला उतार आहे. म्हणजे तापी खोऱ्यामध्ये दिशा पूर्वेकडे असेल का उताराची? तर नाही. त्यामुळे अविधान चुकीचं आहे. आणि इथे आपल्याला विचारलेलं आहे कोणतं विधान चुकीचं आहे. तर इथे फक्त एकच ऑप्शन आपल्याला असा सापडतो, तो म्हणजे पहिला. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर दुसरं विधान जे आहे, वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे. तर हे बरोबर आहे. हे मी मगाशीच सांगितलं तुम्हाला. मध्य प्रदेशमधून या नद्या वाहत येतात आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा या नद्या वाहतात. उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार पूर्वेकडे आहे. तर हेही बरोबर आहे, कारण पठारावरच्या ज्या नद्या आहेत त्या आपण पाहिले की
पूर्व वाहिनी आहेत त्या पूर्व दिशेने वाहतात. थोडंसं दक्षिणेकडे झुकलेलं असं आपण म्हणू शकतो. अगदी स्ट्रेट अशा पूर्वेकडे वाहत नाहीत, पण उतार जो आहे तो पूर्वेकडे आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? निरगुडा, मनाड, सिंदफणा आणि गिरजा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. निरगुडा जी आहे ती वर्धा नदीची उपनदी आहे. वर्धा जी आहे गोदावरी नदीची काही उपखोरी पण आहेत, म्हणजे गोदावरीने खूप जास्त भाग जो आहे महाराष्ट्राचा तो व्यापलेला आहे. जवळपास 50% असं आपण म्हणू शकतो. 49% व्यापलेला आहे. अर्ध महाराष्ट्र म्हणू शकतो आपण. तर या 8 उपखोऱ्यांपैकी एक आहे ते म्हणजे वर्धा नदीचं खोरं, आणि ते आहे विदर्भामध्ये. विदर्भामधली एक प्रमुख नदी आहे वर्धा नदी. मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यामध्ये जामखेड्याजवळ सातपुडा पर्वतरांगेमध्ये वर्धा नदीचा उगम होतो आणि ती पुढे वर्धा, अमरावती, यवतमाळ अशी वाहत जाते महाराष्ट्रातून. तिचा जर आपण प्रवाह पाहिला तर तो दक्षिण उत्तर आहे, हे मी मगाशी पण सांगितलं. लांबी जर पाहिली आपण तर 455 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती असा प्रश्न आला तर तिचं उत्तर असेल वर्धा नदी. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा. परत एकदा प्रश्न आपल्या ट्रिकनुसार आला. इथे काय विचारलेलं आहे? वैतरणा, सावित्री, उल्हास, वशिष्ठी. तर आता ट्रिक आठवा तुम्ही. दम वर सूर्य वैतागला. आता इथे दम नाहीये, वर नाहीये, सूर्य नाहीये, वैतागला म्हणजे वैतरणा आला. तर आपण पहिल्यांदा हे लिहूयात. वैतरणा. दमवर सूर्य वैतागला. तहान भात का उल्हासला. उल्हास आली. त्यानंतर आपण मध्य कोकणामध्ये जर आलो तर मध्य कोकणामधली इथे कुठली आहे का तर पाहूयात आपण. पाताळात आंबा कुंडलिका काळ भोगते. सांबा. सांबामध्ये सावित्री. सांबा जो जग बुडवी. वशिष्ठी शाबासकी देई. आले आपल्या 4 नद्या. आता ही ट्रिक मी न पाहता सांगितली तुम्हाला, कारण ती प्रॅक्टिसमुळे ना माझ्या या ट्रिक्स ज्या आहेत त्या लर्न झालेल्या आहेत. ठीक आहे, तर वैतरणा म्हणजे पहिल्यांदा पाहिजे आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे पाहिजे, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा अ. त्याच्यानंतर उल्हास म्हणजे क. त्यानंतर सावित्री म्हणजे ब. आणि वशिष्ठी म्हणजे ड. अ क ब ड असं कुठे आहे का? पर्याय क्रमांक 4 हे झालं आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पर्याय क्रमांक 4. इझी आहे हे, खूप इझी आहे. तुम्ही एकदा या ट्रिक्स 2 ते 3 वेळा जर केल्या ना तर हे तुमच्या लक्षात राहून जाईल. परत एकदा ट्रिक्स पाहूयात. दमवर सूर्य वैतागला. तहान भात का उल्हासला. इथे का ऍड करायचं आहे? कोणाचं? काळूचं, कारण ती उल्हासची उपनदी आहे. त्यानंतर पाताळात आंबा कुंडलिका काळ भोगते. सांबा जो जगबुडवी. वशिष्ठी शाबासकी देई. ठीक आहे, तर इथे नद्या दिलेल्या आहेत. आणि शेवटी का मीच का वाघदेव आज गडावर काले हिरण ते बघ. तर अशा पद्धतीने कोकणातल्या सगळ्या नद्या आपल्या इथे कव्हर होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत कोणते विधान चूक आहे? म्हणजे इथे अयोग्य विधान शोधायचं आहे. विधान अ आहे. गोदावरी महाराष्ट्राचे सुमारे अर्धे क्षेत्र व्यापते. उत्तरेकडील मोठ्या 2 नद्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात आणि 3 परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत. ए, बी, सी वरीलपैकी कोणतेही नाही. इथे विचारले चुकीचं विधान कोणतं, तर लॉजिकली जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचं अर्धक्षेत्र व्यापते हे तर बरोबर आहे. उत्तरेकडच्या मोठ्या 2 नद्या ज्या आहेत त्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात. तापी आणि नर्मदा हे मगाशीच आपण पाहिलं. आणि या नद्या परराज्यातून येतात आणि त्या पश्चिम वाहिनी आहेत हेही बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येतं? वरीलपैकी कोणतेही नाही. ठीक आहे, तर महाराष्ट्राच्या 49.5% म्हणजे जवळपास 50% क्षेत्र म्हणजेच अर्ध क्षेत्र महाराष्ट्राचं कोणी व्यापलेलं आहे? गोदावरीने. आणि भारताचा जर विचार केला तर भारताचं 10% जे आहे ते गोदावरी नदीने व्यापलेलं आहे. म्हणूनच गोदावरीला दक्षिण गंगा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा अशा वेगवेगळ्या नावांनी गोदावरी नदीला ओळखलं जातं. पुढचा प्रश्न. आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो. त्यांचा क्रम जो आहे तो कोणता? इथे आता परत काय विचारलंय? पश्चिमेकडून पूर्वेकडे. जेव्हा क्रम लावाचे प्रश्न येतात ना तेव्हा बऱ्याचदा आपल्याला म्हणजे आता इथे पश्चिमेकडून पूर्वेकडे विचारलं म्हणून ठीक आहे, किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे. कधी कधी उलट पण विचारलं जातं. असे प्रश्न सोडवताना आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं की नक्की, कारण आपण जेव्हा ऑप्शन वाचायला लागतो तेव्हा आपल्याला कळत नाही की कुठून कुठे विचारले आणि आपण घाईघाईमध्ये उलटा क्रम पण देऊन टाकतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलं तर लगेच तिथे तुम्ही
हा वाला ॲरो करायचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कुठून कुठे शोधायचं आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारलं अशा पद्धतीचा, चढता क्रम विचारला अशा पद्धतीचा, उतरता क्रम विचारला या पद्धतीचा ॲरो, पश्चिमेकडून पूर्वेकडे विचारले असा येईल, आणि जर समजा पूर्वेकडून पश्चिमेकडे विचारलं तर असा ॲरो येईल. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे इथे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. ऑप्शन आहे ते भीमा, वैनगंगा, सीना, सावित्री, वैनगंगा, सीना, भीमा, सावित्री, सावित्री, भीमा, सीना, वैनगंगा, वैनगंगा, भीमा, सीना, सावित्री. आता एवढं तरी कन्फर्म तुम्हाला माहिती असेल की पश्चिमेकडे म्हणजे कोकणातली नदी येईल, आणि कोकणातली नदी आपण एक पाहिलेली आहे ती म्हणजे सावित्री. बरोबर. मग आपल्याला असा ऑप्शन शोधायचा आहे ज्याच्यामध्ये सावित्री पहिल्यांदा दिलेली आहे, आणि असा ऑप्शन कुठे आहे, पर्याय क्रमांक 3. किंवा वर्धा आणि वैनगंगा मी मगाशी सांगितलं विदर्भातल्या नद्या आहेत, तर मग आपल्याला असा ऑप्शन शोधायचा आहे जिथे सगळ्यात शेवटी वैनगंगा आहे, तो पण ऑप्शन इथेच आहे. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3. जॉग्राफीमध्ये सुद्धा ना मॅक्झिमम क्वेश्चन्स तुमचे लॉजिकवरती सुटतात जर तुम्हाला प्राकृतिक रचना माहीत असेल तर. म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्हाला प्राकृतिक रचना महाराष्ट्राची कळली म्हणजे थोडक्यात जे आपण टेकड्या कुठे आहेत, किंवा घाटमाथा हा जो प्रदेश पाहिला आपण, किंवा समुद्रकिनारा कुठे आहे, हे जर तुम्हाला कळलं ना, तर त्याच्यावरून प्रश्न कसे सुटतात ते मी तुम्हाला सांगते. हा रफ मला मॅप आपला, इथे आपला आहे समुद्र, बरोबर, अरबी समुद्र आहे. इथे आहे सह्याद्री पर्वत. ठीक आहे. इकडे पण परत झाडी आहे खूप जास्त, गडचिरोली भागामध्ये, छत्तीसगडमध्ये. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला माहीत झालं ना, आणि हा मधला भाग जो आहे हा पूर्ण बेसाल्ट खडकांनी व्यापलेला आहे, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर गोष्टी कशा लक्षात राहतात बघा. घाटमाथा किंवा उंचावरचा प्रदेश आहे म्हणजे इथे पाऊस जास्त असणार हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. इकडून येणारे वारे या डोंगरामुळे अडवले जातात, त्यामुळे इकडे जास्त पाऊस पडतो आणि इकडे पाऊसच पडत नाही, म्हणजे हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे हे आपल्याला समजतं. इथे बेसाल्ट खडक आहे, आणि आपण पाहिलेलं आहे बेसाल्ट खडक म्हणजे काळी मृदा. मग तुम्हाला काळी मृदा कुठे आहे ते समजलं की काळ्या मृदेमध्ये कोणत्या प्रकारची पिकं घेतली जातात हे तुम्हाला समजतं. बेसाल्ट खडक आहे तिथे आपल्याला माहिती आहे अग्निजन्य खडक म्हटल्यानंतर तिथे खनिज आढळते. मग खनिज संपत्ती कुठे आढळेल बेसिकता, तर ती इकडच्या भागामध्ये आढळते हे समजतं. म्हणजे एक घटक, प्राकृतिक रचना हा एक घटक जर तुम्हाला समजला तर त्याच्यावरून अख्खी जॉग्रफी तुम्हाला समजते की तिथल्या लोकांचं राहणीमान कसं असेल, जीवनमान कसं असेल, लोकसंख्या जास्त असेल की कमी असेल, तिथे कोणत्या प्रकारची पिकं घेतली जात असतील, तिथे पर्जन्याचं प्रमाण कसं असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यामुळे जॉग्रफीमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण नदी प्रणाली हा घटक कंप्लीट केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये पण आपण म्हणजे एक सेपरेट असा व्हिडिओ असेल ज्याच्यामध्ये फक्त आपण ट्रिक्स पाहणार आहोत, जसं की कोकणातल्या नद्यांवरच्या खाड्यांची ट्रिक असेल, किंवा वेगवेगळी जी वनं आणि अभयारण्य आहेत, वने आहेत त्याच्यामध्ये जे वृक्ष आढळतात त्यांची ट्रिक असेल, अभयारण्याची ट्रिक असेल, त्याचबरोबर खनिज संपत्ती असेल. तर ट्रिक्सचा एक जॉग्राफीशी रिलेटेड ट्रिक्स असणारा एक सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईन. आणि मग बाकी काय हवामान पर्जन्य वगैरे उरतं तर त्याच्यावरचे काही क्वेश्चन आपण घेऊयात, आणि मग आपलं जॉग्राफी जे आहे ते कव्हर होऊन जातं. ठीक आहे. सो आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू.